मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उज्ज्वला थिटे यांना पोलीस संरक्षण देण्यात आले। भारतीय जनता पार्टीचे नेते राजन पाटील उमेदवारी अर्ज भरू देत नसल्याचा आरोप थिटे यांनी केल्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी त्यांना संरक्षण पुरवले। अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उज्ज्वला थिटे या पहाटे 5 वाजता शस्त्रधारी पोलिसांच्या संरक्षणात अनगर नगरपंचायतीत दाखल झाल्या। या निवडणुकीत अजित पवार गटाकडून थिटे यांना तर भारतीय जनता पार्टीकडून राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील यांना उमेदवारी देण्यात आली। उज्ज्वला महादेव थिटे मी मोहोळमधील अनगर नगरपंचायत निवडणूक लागलेली आहे। मी तिथे इलेक्शनचा फॉर्म भरणार आहे। त्यासाठी आमचे माजी आमदार राजनजी पाटील, विक्रांत पाटील, अजिंक्य राणा पाटील हे गेले 8 दिवस झाले मी तिथे यायचंय म्हणून तर सगळीकडे त्यांनी ट्रॅप लावलेला आणि निवडणुकीचा अधिकार माझ्यापासून हिसकावून घ्यायला लागलाय। आज मायबाप माझ्या मोहोळच्या जनतेला, सोलापूरच्या जनतेला आणि महाराष्ट्रातील जनतेला मला सांगायचंय, लोकशाही पद्धतीने मी निवडणूक लढवू शकत नाही का? आज न्यायमूर्ती असलेले सरन्यायाधीश भूषण गवई साहेब, देवेंद्र उपाध्याय साहेब, आज शरद पवार चंद्रजी साहेब, सगळ्यांनी तुम्ही बघा की महिलेला अधिकार कसा हिसकावून घेतला जात आहे। तुमची बिनविरोध होऊ द्यायची नाही त्यांना वाटायला लागले। मला अधिकार आहे का नाही ती जनता ठरवेल ना, बिनविरोध करायची का नाही। अर्ज सुद्धा भरू दिलेत। यावलीच्या कॉर्नरला हजारो माणसं उभा केलेले आहेत, हिवऱ्याच्या कॉर्नरला, देवळीच्या कॉर्नरला, तर पोलीस प्रशासन काय करताय? 8 दिवस झाले ह्यांना प्रोटेक्शन मागते मी। गृहमंत्री साहेब, इतकी घाण आणि कीड तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलेली एका महिलेला अधिकार दिले। सगळे आज मायबाप जनतेला, भारतातल्या लोकांनी बघावं कसा आमचा निवडणुकीचा अधिकार हिसकावून घेतला जाते। प्रत्येक ठिकाणी ट्रॅप लावलं, 7, 8 गाड्या माझ्या मागे लावलेल्या आहेत आणि हे पोलीस प्रशासन मला अजिबात देत नाही प्रोटेक्शन। वर्धा जिल्ह्यात आगामी नगर परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील जागक वाटावरून तिढा कायम आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि काँग्रेसने प्रत्येकी 3 नगरपरिषदेवर अध्यक्षपदाचा दावा केल्याने हा तिढा निर्माण झाला। खासदार अमर काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगणघाट, सिंदी, रेल्वे आणि आर्वी येथे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदाचा उमेदवार देण्यात येईल, तर वर्धा, पुलगाव आणि देवळी येथे काँग्रेसतर्फे उमेदवार दिला जाईल। हा तिढा सोडवण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू असूनही तिढा कायम आहे। काही ठिकाणी वाटाघाटी न जमल्यास मैत्रीपूर्ण लढत लढण्यास तयार असल्याचे खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केले। त्यामुळे खासदार अमर काळे आता या तिढ्यात मध्यस्थी करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नाही, पहिलेपासून जी भूमिका आहे ती भूमिका अजूनही आमची कायम आहे आणि आता उद्याचा अंतिम दिवस आहे, शेवटचा दिवस नॉमिनेशनचा आहे आणि अद्यापपर्यंत बैठका चालू आहेत। बऱ्याचशा ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून लढण्यामध्ये आणि तिथं त्या निवडणुकीला समोर जाण्यामध्ये एक बऱ्यापैकी यश आम्हाला आलेलं आहे, परंतु काही मोजक्या जागा अशा आहेत की ज्या ठिकाणी तिथला तिढा अद्यापपर्यंत संपलेला नाहीये आणि हा जो तिढा आहे याच्या संदर्भात अजूनही जिल्हा स्तरावर आमचे जिल्हाध्यक्ष असेल किंवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असेल, सेनेचे असेल, या सर्वांचा प्रयत्न त्या निमित्तानं चालू आहे आणि मला तरी असं वाटतं की बहुतांश ठिकाणी युती आमची होईलच आणि यदा कदाचित फार जास्त कॉम्प्लिकेटेड काही जागा असल्या आणि जिथं फारच जास्त अडचण असेल अशा ठिकाणी युती कायम ठेवून मैत्रीपूर्ण लढत काही मोजक्या जागेंवर जर होऊ शकते असं आमचा कयास आहे। रात्र बाकी आणि उद्याचा दिवस पूर्ण आहे, उद्याचा पूर्ण 3 वाजेपर्यंत आहे आणि त्याच्यामुळं निश्चितच ज्या मोजक्या जागेंवर तिढा कायम आहे हा तिढा शक्य झालं तर आज चर्चेंती संपवण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे आणि जर नाहीच झालं तर युती कायम ठेवून ज्या ठिकाणी तिढा संपला नाही एखाद्या मोजक्या 1-2 सीटचा त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करण्याचा सुद्धा विचार आम्ही त्या निमित्तानं करू। आता जवळपास जिल्ह्यामध्ये 3 ठिकाणी राष्ट्रवादीचा दावा आहे। त्या ठिकाणी हिंगणघाट आहे, त्यानंतर सिंधी आहे आणि आर्वी, या 3 ठिकाणी राष्ट्रवादीचा क्लेम आम्ही त्या निमित्तानं केलेला आहे। बाकी 3 ठिकाणी वर्धा असेल, पुलगाव असेल, देवळी असेल, या ठिकाणी काँग्रेस त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची निवडणूक उमेदवार देईल अशी एकंदर सध्याची परिस्थिती आहे।
नगर परिषद निवडणुकीसाठी नामनिर्देश पत्र दाखल करण्याच्या 6व्या दिवशी अखेर एकूण 75 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आली आहेत। माजी नगरसेवक, उपनगराध्यक्ष यांसह विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी यामध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला। नगर परिषद निवडणुकीसाठी 17 नोव्हेंबर सोमवार दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देश पत्र दाखल करण्याची शेवटची मुदत आहे। त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळेच्या आत आपली नामनिर्देश पत्रे दाखल करावीत, असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रामनिवास जनवर यांनी केले आहे। सर, आज उमेदवारी अर्ज किती दाखल झाले आणि उद्या शेवटची मुदत आहे, तर आपण उमेदवार अर्ज दाखल करणाऱ्यांना काय आवाहन करू इच्छिता? नमस्कार. चोपडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता आज दिनांक 16 नोव्हेंबर 2025 पर्यंत आपल्याकडे एकूण 75 उमेदवारी अर्ज नामनिर्देशन अर्ज दाखल झालेले आहेत। उद्या नामनिर्देशनाची शेवटची तारीख आहे। उद्या नामनिर्देशनाची जी वेळ आहे ती 11 ते 3 एवढीच आहे। त्यामुळे सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले नामनिर्देशन पत्र आजच तयार करून ठेवावेत व उद्या दाखल करावे। सर, ज्या 3 नंतर जे येतील त्यांना त्यांचं नामनिर्देशन पत्र स्वीकारलं जाणार नाही का? आणि किंवा ते आपल्या प्रीमेसेसमध्ये जर आले आणि 3 नंतर जर वेळ झाला तर त्यासाठी काय होईल? माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची वेळ ही उद्या 17 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत ठेवण्यात आलेली आहे। यावेळी जे उमेदवार आपला नामनिर्देशन अर्ज घेऊन माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात आलेले असतील त्या सर्वांचे अर्ज स्वीकारण्यात येतील। राष्ट्रवादीची ताकद शहरात नव्हे तर ग्रामीण भागात असल्याने आम्ही मुक्ताईनगर ग्रामपंचायतीची निवडणूक मोजक्या 4-5 जागांवर लढवणार आहोत अथवा कदाचित निवडणूक लढवणारही नाही, अशी महत्त्वाची घोषणा आमदार एकनाथ खडसे यांनी केली। तर महिलांना 10,000 रुपये प्रलोभन दिल्यानेच बिहारमध्ये लाडक्या बहिणींमुळेच त्यांची सत्ता आली असल्याचेही स्पष्ट मत त्यांनी यावेळी नमूद केले आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घातल्या आहे। या ठिकाणी आपली महाविकास आघाडी संतोष भाऊंसोबत या ठिकाणी लढण्याचा निर्णय घेतला आहे। महानगर अध्यक्ष पदाचा देखील उमेदवार या ठिकाणी निश्चित झाला आहे, काय सांगणार? भुसावळ नगरपालिकेची निवडणूक हे संतोष भाऊ सोबत लढवण्याचे नाही आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून लढवण्याची तयारी दाखवलेली आहे। या ठिकाणी जे नगरपालिकेची निवडणूक आहे त्या निवडणुकीसाठी आज नगराध्यक्षाचा नावाचा म्हणजे काय म्हणतात नाव जाहीर केलेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आमचा नगराध्यक्ष निवडून येईल। हो, या ठिकाणी देवेंद्र फडणवीस म्हटलेले आहे की विरोधकांचा या नगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये आम्ही बुरखा पाडणार। काय हरकत आहे बुरखा फाडायला? मुख्यमंत्री आहे, त्यांच्याकडे जी जी माहिती असेल त्यांनी बुरखा फाडायला काहीच हरकत नाही। हो, वांद्रेमध्ये आज एका किल्ल्यावर दारू पार्टी करतानाचा व्हिडिओ या ठिकाणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे। कुठलं दारूचे विषय? चला दुसरं काही असतील प्रश्न राज्याचे तर सांगा। प्रफुल्ल पटेल म्हणतात की पैशाशिवाय निवडणूक नाही, पैसा असेल तोच निवडणूक लढवू शकतो, असं वक्तव्य प्रफुल्ल पटेलांनी केलेलं आहे। त्याकडे कसं बघता? अलीकडे निवडणुकांचा कल बदललेला दिसतोय। मी गेले 40-45 वर्ष झाले निवडणुकींच्या प्रक्रियेमध्ये आहे। अगदी सहकारी संस्थांच्या निवडणुका 75-76 पासून मी लढवत आलेलो आहे। लोकप्रतिनिधी म्हणूनही मी काही ठिकाणी काम केलेलं आहे। माझा असा अनुभव होता मागच्या कालखंडापासून तर अगदी आत्ता अलीकडे 2019 पर्यंत, म्हणजे 14लाही तेवढा विशेष नाही पण 19 पर्यंत की निवडणुकांसाठी फारसा पैसा खर्च केला जात नव्हता। पण 2019 नंतर असं पाहिलं तर पैशांचा महापूर व्हायला लागला आणि तो पैसा ज्याच्याकडे आहे त्याला यश यायला लागलं। दुर्दैवानं असं आहे की त्या ठिकाणी मतदारही काही ठिकाणी प्रलोभनाला बळी पडतात असं चित्र आहे। आणि मग काही मतदार त्याला प्रलोभनाला पडलं तर ज्याच्याकडे पैसा आहे त्याचं पारडं जड होतं। म्हणून आज अशी स्थिती दिसते आहे मला तरी की पूर्वी निवडणुका ज्या 1-2 लाखामध्ये व्हायच्या आमदारकीच्या
माझी निवडणूक पहिली निवडणूक झाली ती निवडणूक 2.5 लाखामध्ये झाली होती. नंतरची निवडणूक झाली ती 1.5 लाखामध्ये झाली होती सेशन आल्यामुळे. असं पहिलं जास्तीत जास्त 15 लाखाच्या मर्यादेपर्यंत आमच्या निवडणुका त्या कालखंडात पार पडत होत्या. पण आता 15 कोटीही कमी पडतील विधानसभेला आणि ह्याच काय नगरपालिकेला पण तेवढाच पैसा खर्च होतो असं चित्र आहे आणि त्यामुळे दुष्टचक्र आहे. भाऊ, राज्यामध्ये असं म्हटलं जातं की प्रफुल्ल पटेल अजून असं म्हटले आहे की मागच्या काळामध्ये कितीतरी बाहुबली लोकांना आम्ही निवडून दिलेला आहे. निवडणुकीत पैसे लागतात पण पैशांच्या पुढे कोणी समजत असेल की मी निवडून आलो आहे असं अजिबात होत नाही. समजणे वालों को इशारा काफी आहे. आता त्यांनी कुणाला इशारा दिला हे मला माहिती नाही, पण मला एक समजतं की बिहारमध्ये 10,000 रुपये प्रति महिलेच्या मागे दिल्यानंतर स्वाभाविकतः महिलांनी त्या ठिकाणी त्यांना मतदान केलं. लाडकी बहीण त्यांना पावली. एका घरामध्ये जर 4-5 महिला असतील आणि ताबडतोब त्यांना 50-50 हजार रुपये जर मिळालेले असतील तर एक स्वाभाविकतः गरीब माणूस आहे, जो दुर्बल माणूस आहे, त्याला त्या तुम्हाला कोण येत आहे, काय येत आहे, त्यापेक्षा माझ्याजवळ काय मिळतं आहे, असे अनेक लोक निघू शकतात. गुलाबराव पाटील म्हटलेले आहे, जो भाऊ बहिणींच्या मदतीला धावून येतो बहिणी त्यालाच निवडून देत असतात असं मंत्री गुलाबराव पाटलांनी म्हटलंय. तर ठीक आहे, ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे. राज्यामध्ये जर विचार केला तर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांनी महायुतीमध्ये लढवायचं ठरवलेलं आहे. मात्र स्थानिक लेवलला जर बघितलं तर कुठंतरी आपल्या जळगाव जिल्ह्यात भाजप आणि शिंदे गट हे युती करताना काही ठिकाणी दिसत आहेत. मात्र अजित पवार गटाला मात्र वगळल्या जात आहे. जागा मिळत नसल्याने कुठंतरी नाराजी व्यक्त होते. कसं बघताय तुम्ही? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नेहमी अशाच असतात. त्या पक्षाच्या चिन्हावर सर्वत्र लढवणं फार अवघड असतं. कधी आघाड्यांच्या माध्यमातून निवडणुका लढवतात किंवा वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जातात. कधी असं होतं आहे की शिवसेना भाजपबरोबर जाते, कधी भाजप असते तर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करतं. अशा अनेक ठिकाणी जाते. या निवडणुकीला फार असं सिरियसली कोणी घेत नाही की एकंदर आमची आघाडी ही पक्की आहे, ती येणार आहे. केव्हा आघाडी मोडेल आणि केव्हा आघाडीतून इकडून तिकडे जाईल हे चित्र, कारण स्थानिक जो कार्यकर्ता असतो त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न असतो आणि त्याच्या आयुष्यामधून एखादी संधी त्याला मिळत असते. त्यामुळे जिथं त्याला वाटतं त्या ठिकाणी तो जाण्याचा प्रयत्न करतो. कुठेतरी आपण संतोष चौधरी म्हणा, आपण एक कट्टर विरोधक होते, मात्र आज संजय सावकारेंना आव्हान देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी पक्षासाठी एकत्र आला आहात. एक मोठं आव्हान त्यांना उभा करणार या निवडणुकीमध्ये? मी संजय सावकारेंना आव्हान देण्यासाठी नाही आलं, या ठिकाणी पक्ष म्हणून आम्ही उभं राहिलो आहे. संतोष चौधरी असेल, मी असेल, हे एका पक्षाचे आहे. पूर्वी आम्ही एका पक्षाचे नव्हतो. पूर्वीची 10 वर्षाची परिस्थिती वेगळी होती. आत्ताची परिस्थिती राजकीयदृष्ट्याही वेगळी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी 2-3 मिळून आम्ही या निवडणुका लढतो आहे. मुक्ताईनगर नगरपंचायतमध्ये काय स्थिती आहे? राष्ट्रवादी कशा पद्धतीची भूमिका घेणार? मुक्ताईनगर निवडणूक आपल्या पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची फारशी ताकद नाही आहे, पूर्वीपासूनच नाही आहे. आमचे कार्यकर्ते तिथे कमजोर आहे. ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी जेवढी मजबूत आहे तेवढी शहरामध्ये तेवढी मजबूत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी 4 ते 5 जागा लढवण्याचा आम्ही विचार करतो आहे. तेवढ्या जागा ज्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे अशाच ठिकाणी आम्ही निवडणूक लढवू, अथवा नगरपालिकेमध्ये एखाद्या वेळेस आम्ही राष्ट्रवादी पक्ष निवडणूक लढवणार सुद्धा नाही. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या आघाडीने मोहोळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी अश्विनी जाधव यांची उमेदवारी जाहीर केली. माजी आमदार रमेश कदम यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. या निवडणुकीमुळे मोहोळ नगर परिषदेत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे माजी आमदार रमेश कदम यांनी विद्यमान आमदार राजू खरे यांच्या विरोधात भूमिका घेत आपला स्वतंत्र गट तयार केल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आजी आणि माजी आमदार या निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. मोहोळ नगराध्यक्ष नगर परिषदच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि आपण आज नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे. कोणाचं नाव जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे, काय सांगा? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाकडून आज पक्षाच्या अधिकृत AB फॉर्मवर सौ अश्विनी जाधव यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. त्या मातंग समाजाच्या असून डबल ग्रॅज्युएट आहेत
आणि विशेष म्हणजे त्या गरीब कुटुंबातल्या आहेत आणि मोहोळ शहरातल्या आजचे स्लम म्हणजे झोपडपट्टी परिसरात राहून यांनी संघर्ष केला आहे. यांचं महिलांसाठी काम आहे, यांचं समाजामध्ये काम आहे. तर या सर्व गोष्टींची दखल घेऊन माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील यांनी देखील पक्षाकडे आग्रह धरला आणि त्यांच्या आग्रहानुसार या सौ अश्विनी जाधव यांना आपण उमेदवारी दिली आहे. मी प्रथमतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांचं, आदरणीय सुप्रियाताईंचं, शशिकांत शिंदे साहेबांचं आणि धैर्यशील भैया मोहिते पाटलांचं मनापासून आभार मानतो की राज्यामध्ये नंबर 2ची लोकसंख्या असणाऱ्या या मातंग समाजाच्या आमच्या भगिनीला नगराध्यक्षपदाची संधी देऊन संबंध महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा सोशल बॅलन्स करण्याबद्दलचा निर्णय या निमित्ताने केला. आणि या सौ अश्विनी जाधव या महाराष्ट्रातल्या मातंग समाजाला मिळालेल्या पहिली महिला उमेदवार आहे जी नगराध्यक्षपदाची उमेदवार आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब त्यांच्या नेतृत्वाने पुन्हा एकदा पुरोगामी लोकशाही पुरोगामी विचारांचा वारसा या निमित्ताने पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. त्याबद्दल आम्ही पक्षाचा आभार मानतो. आणि संबंध या ठिकाणी जो मातंग समाजाचं मोठं पॉप्युलेशन आहे त्यांचं देखील एक चांगल्या पद्धतीने आम्हाला पुढे सहकार्य राहील. या ठिकाणी मुस्लिम समाज आहे. आज आम्ही वॉर्ड क्रमांक 5B मधून मुस्लिम समाजाला देखील त्या ठिकाणी उमेदवारी दिली. दुसरा आम्ही वॉर्ड क्रमांक 2मधून सिकंदर धोत्रे नावाच्या एक तरुण होतकरू कार्यकर्त्याला या ठिकाणी पक्षाने उमेदवारी दिली. म्हणजे तरुणांना पुढे नेणं, अल्पसंख्याक समाजाला सोबत घेणं, मातंग समाजासारख्या एका उपेक्षित समाजाला नगराध्यक्षपदाची संधी देणं म्हणजे सोशल इंजिनिअरिंगचा खरा जर कुठे प्रयोग झाला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांनी करून दाखवला. त्याबद्दल आम्ही मनापासून पक्षाचं, नेतृत्वाचं, धैर्यशील भैया मोहिते पाटलांचं सर्वांचं मनापासून आभार मानतो. राज्यात यासह या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत आपण पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.